कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शिवा, अगं तुझे बुक किती चांगले ठेवलेत। अरे हे ना रॉकी करून द्यायचं, त्याला हिशोब सांगितला ना की तो करून द्यायचा मला सगळं। तरीच मस्त ठेवलेत त्यांनी। है ना? वाह, हा काय गाडी झाली की नाही? हो झालीच आहे, आता मी चालू करूनच बघितलं, झाली आहे। जावई बापू इकडे कसं काय? आम्ही दोघं इथेच राहतो। काय या गॅरेज मध्ये राहताय? का एक मिनिट, हसायला काय झालं? सॉरी शिवा, मी हसतोय, पण अगं एवढा मोठा माणूस आणि ह्या गॅरेज मध्ये कसं काय राहताय तुम्ही लोक? अशी काय वेळ आली ग? काय काम वगैरे काय जमत नाहीये का? हे बघ शिवा, मी हसतोय, हे बघ काय आहे ना, हे माझं असंच आहे बघ, काय जे काय आहे ना ते रोखठोक, अगदी तोंडावर। इकडे चार लोक ना तुझ्या तोंडावर कौतुक करतील, पण आपलं कसं आहे ना, सगळं रोखठोक, काय असेल ते तोंडावर। काय आहे ना, हे जग तुमच्यासाठी नाहीये, तुम्हाला नाहीये जमणार। द्या, सोडून द्या। का काय झालं? तुमचं भागलं ना? काय भागलं म्हणजे? हे बघा, तुमच्याशी नीट बोलते ना, अजून नशीब समजा तुमचं। राग आला का तुम्हाला? नाही, पण आपलं पण असंच आहे, जे आहे ते तोंडावर, रोखठोक एकदम। गाडी झाली दुरुस्त तुमची, घेऊन जा, आणि पैसे ऑनलाईन पाठवले तरी चालतील ना? अशोय बघ, त्या अशा माणसांकडे लक्ष नाही द्यायचं। काय चुकीचं बोलला तो? हे बघ, मला जमेल नाही हे सगळं। अरे का नाही जमणार? 2 दिवसाच्या गोष्टीवर असं सगळं ठरवत जाऊ नको। तुला तुझ्या पायावर उभं राहायचंय, आणि मी आहे सोबत तुझ्या। तू आहेस म्हणूनच मला विश्वास आहे। मी आता एक काम करतो, मी संपदाला फोन करतो, मी माझं प्रोफाईल, माझा बायोडेटा सगळं मागवून घेतो, आणि आता काम सुरू करायला हवं ना। ये बात। चलो। हॅलो, आता का फोन केलायस? तिकडे काय चाललंय ते विचारायला फोन केलाय। काय करतात आशू आणि शिवा? आशू आणि शिवा नाहीये तिथे। आशूने इथे राहायला नकार दिलाय। का? म्हणजे ते आता तुमच्या सोबत राहत नाहीयेत? नाही। का? काय काय झालंय? काय काय होणार आहे? आशूचा इगो आडवा आला आणि शिवाने त्याला सपोर्ट केलं। म्हणजे ते आता तिकडे राहतात गॅरेजवर? हो, राजवाडा सोडून झोपड्यात राहायला गेलाय। नाही, झोपडं तरी परवडलं, कुऱ्हाड्यात राहायला गेलाय तो। वा, म्हणजे आता जर हे आईला समजलं तर आई आणखीन चिडेल। हे तुला आनंद काय होतोय? मला इथे किती त्रास होतोय ना, तुला कळत नाहीये कृती। तू काही करून आशू आणि शिवाला इथून घेऊन जा। का? का काय? तिच्यामुळे माझ्या डोक्याला ताप होतोय। चंदन इथे घरी येऊन राहतोय, माझ्याशी विचित्र वागतोय, मला ब्लॅकमेल करून हवं ते सगळं करून घेतोय। तुला माहितीये आशू आणि शिवाचं औक्षण केलं मी गॅरेजवर। आशू समोर तो उभं राहत नाहीये मला। मग एक काम कर ना, तूच लवकरात लवकर काहीतरी कर। नाहीतरी आशू तुझ्या समोर आहे ना, बोल आशूशी। काय बोलू? तो तोंडही बघत नाहीये माझं, आणि त्यात हा चंदन। अय, हा चंदन
अहो चंदन, नवरा आहे ना मी तुझा, माय डिअर बायकू. हा चंदन आलेत, मी नंतर बोलते. गॅरेजवर राहतोय. आईला सांगू? काय कुठे काय? फोन का ठेवला? नाही काही नाही, सहज म्हणजे नंतर बोलते. का नाही, काहीतरी महत्वाचं असेल ना बोलायचं. काय? नाही नाही महत्वाचं नाहीये, मी नंतर बोलते. नंतर बोलते. मग आत्ता काय करूया? मी सांगू? ते बघ बघ. हा. खूप काम केलं बाबा, आता जरा आराम करतो. छान. ते तिथे ते कोपऱ्यात राहिलं बघ, ते कर. काय ए अशी काय बघते तू? अगं आपलं घर आहे. आपलं घर कसं स्वच्छ असलं पाहिजे, म्हणजे कशी अशी छान पॉझिटिव्हिटी येते आपल्यात. कर कर, थोडी पॉझिटिव्हिटी तुझ्या अंगात येईल. कर कर, ते तिकडे पण कर कोपऱ्यात. संपदा, कुठे निघालीस? ते काकू, एक काम होतं जरा, तिथे जाते. आशूकडे? काय ग, हो की नाही? चल, मी पण येते. तू? मला बोलायचंय त्याच्याशी, समजवायचंय त्याला. भाऊ म्हणाले कंपनी सोडतोय तू. काहीतरी रागाच्या भरात उलट सुलट निर्णय घेतोय. चल येते मी त्याच्याशी बोलायला हवं, समजवायला हवं. आई, हा, काय ग? कुठे निघालीस? आशूकडे? हो. इकडे जर. अगं काय करतेस? तू काय करतेस आई? मला आशूशी बोललं पाहिजे, समजावायला हवं त्याला. आता त्याला समजावण्यात काही अर्थ नाहीये आई. त्याला समजावण्यात तेव्हा अर्थ होता जेव्हा तो स्वतःचे निर्णय स्वतःच्या डोक्याने घेत होता. पण आता हे शिवाचं डोकं आहे, कारण तिला ह्या घरात परत यायचंय. म्हणूनच ती असे टोकाचे निर्णय आशूला घ्यायला भाग पाडतेय ना. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.